नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना अखेर उमेदवारी जाहीर झालेली आहे. म्हणजेच हेमंत गोडसे हे महायुतीचे उमेदवार असतील हे आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. असं जरी असलं तरी नाशिक मतदारसंघाचं राजकारण हे काही वेगळंच आहे. कारण त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्या ठिकाणी जागा सुटलेली आहे आणि त्या ठिकाणी राजाभाऊ वाजे हे उमेदवार उद्धव ठाकरे यांनी पहिल्या टप्प्यामध्ये जाहीर केलेले आहेत. राजाभाऊ वाजे हे जवळपास 30 ते 35 दिवसांपासून नाशिक मतदारसंघामध्ये गाव वाडी वस्ती तांड्यावर फिरतायत. प्रत्येक मतदारांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेत आहेत आणि त्यांचा जवळपास एक फेरी पूर्ण होऊन दुसरी फेरी सुद्धा सुरू झालेली आहे. विशेष म्हणजे राजाभाऊ वाजे हे सामान्यांमध्ये फिरणारं नेतृत्व असल्या कारणानं आणि त्यासोबतच ते विशेषतः महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं त्यांना उमेदवारी दिली. या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर बेरजेचं राजकारण उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीनं नाशिकमध्ये केलंय हे एकीकडे आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या बाजूला महायुती ही सत्तेत आहे. सत्तेत असताना सुद्धा महायुतीला नाशिक मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाला कोणता उमेदवार द्यायचा हे मात्र जाहीर करायला अगदी शेवटचा दिवस त्या ठिकाणी आणावा लागला. विशेष म्हणजे 3 मे ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असताना अवघ्या 1 ते 2 दिवसा अगोदर नाशिक मतदारसंघामध्ये महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ती जागा सोडण्यात आली आणि त्या ठिकाणी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली. मित्रांनो, असं जरी असेल तरी छगनराव भुजबळ जे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आहेत, राज्यामध्ये मंत्री आहेत, मातबर नेते आहेत, त्यांना नाशिकमधून लोकसभेची निवडणूक लढवायची होती. त्यांनी तशी अपेक्षाही व्यक्त केली होती आणि विशेषतः त्यांच्या पक्षाचे प्रमुख अजित दादा पवार यांनी त्यांची उमेदवारी जाहीर करण्या अगोदरच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी छगनराव भुजबळ यांनीच नाशिकमधून निवडणूक लढवावी अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केली होती. आता प्रश्न असा राहिलाय की एकनाथराव शिंदे हे त्या जागेवर तटून बसले होते, अडून बसले होते असं वरती आपल्याला सांगण्यात येत आहे. परंतु मित्रांनो, आजची स्थिती राज्यामधली अशी आहे की भारतीय जनता पार्टी सांगेल तेच अजित पवार आणि एकनाथराव शिंदे यांना ऐकावं लागतंय आणि ऐकावं लागेल अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. कारण अनेक अडचणी या दोन्ही मित्र पक्षांसमोर भाजपनं वाढवून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे ईडी आहे, सीबीआय आहे, अनेक सत्तेमध्ये त्यांना सहभागी करून घेतलेले, मंत्रिपद दिलेले आहेत, आणखी विकास निधी दिलेले आहेत, कारखाने वाचवलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये भाजपचा शब्द टाळणं हे अजित पवार आणि एकनाथराव शिंदे यांना अशक्य आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. परंतु झालंय असं की आता मात्र हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे. छगन भुजबळ उमेदवारी मागत होते, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. अखेर त्यांनी माघार घेतलेली आहे आणि मी निवडणूक लढणार नाही असं सुद्धा जाहीर केलेलं आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टीनं सुद्धा नाशिक मतदारसंघावर आपला दावा केलेला आहे. परंतु भारतीय जनता पार्टीचे दिनकरराव पाटील यांनी तर भाजपसाठी अनेक वर्षापासून, अनेक महिन्यापासून त्या ठिकाणी तयारी केलेली आहे. त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु तसं झालेलं नाहीये. आणि चौथी बाजू अशी आहे की शांतिगिरी महाराज हे जे महाराज आहेत हे सुद्धा नाशिकमधून महायुतीकडून त्या ठिकाणी निवडणूक लढण्यास इच्छुक होते. विशेषतः भारतीय जनता पार्टीनं आपल्याला उमेदवारी द्यावी असा त्यांचा प्रयत्न होता आणि जर तसं होत नसेल, ती जागा जर शिवसेनेला सुटली असेल तर एकनाथराव शिंदे यांनी मला उमेदवारी द्यावी अशी अपेक्षा शांतिगिरी महाराजांनी व्यक्त केली होती. त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे दोघांचीही भेट घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आता नाशिक मतदारसंघाचं जर चित्र आपण पाहिलं तर हेमंत गोडसे हे उमेदवारी जाहीर होण्या अगोदरच सदर जागा शिवसेनेलाच आहे असं म्हणून ते दौरा करत होते आणि धनुष्यबाणावरच निवडणूक होईल असंही सांगत होते. म्हणजेच एकंदरीत त्यांनी प्रचार दौरा त्या ठिकाणी काही अंशी पूर्ण केलेला आहे. मग हेमंत गोडसे हे महायुतीचे उमेदवार आहेत, राजाभाऊ वाजे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि अशा स्थितीमध्ये शांतिगिरी महाराज हे अपक्ष निवडणूक त्या ठिकाणी लढतायत. आता प्रश्न असा आहे की छगनराव भुजबळ हे नेमकं कोणाचं काम करणार असं नाशिक मतदारसंघातले लोक बोलतायत. तसं जर पाहिलं तर छगनराव भुजबळ हे महाविकास आघाडीचे नेते, त्यामुळे हेमंत गोडसे यांचाच ते प्रचार करतील असं जरी दिसत असलं तरी खऱ्या अर्थानं जर आपण आत जाऊन पाहिलं किंवा खोलावर जाऊन पाहिलं तर एक गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल. हेमंत गोडसे हे ज्यावेळेस शिवसेना फुटली नव्हती त्यावेळेस ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून लोकसभेची निवडणूक लढले होते. तेव्हा छगनराव भुजबळ हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाचे त्या ठिकाणी नेते होते.
यावेळेस समीर भुजबळ हे नाशिकमधून ज्यावेळेस निवडणूक लढले त्यांचा पराभव हेमंत गोडसे यांनी केलेला आहे, ही आपल्याला माहिती करून घ्यावं लागेल. दुसरा भाग असा आहे की छगनराव भुजबळ यांनी सुद्धा लोकसभेची निवडणूक लढलेली आहे, त्यांना सुद्धा हेमंत गोडसे यांनीच पराभूत केलेले आहे. म्हणजे नाशिक मतदारसंघामध्ये छगनराव भुजबळ यांचं प्राबल्य आहे असं आपण एकीकडे म्हणतो, पण दुसऱ्या बाजूला जर आपण परिस्थिती पाहिली तर समीर भुजबळ जे की छगनराव भुजबळ यांचे पुतणे आहेत आणि स्वतः छगनराव भुजबळ हे दोघंही नाशिक मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक हारलेले आहेत, पराभूत झालेले आहेत आणि दोघांचाही पराभव एकाच उमेदवाराने केलेला आहे आणि ते म्हणजे हेमंत गोडसे. हेमंत गोडसे यांच्याकडून आपला पराभव होतोय हे छगनराव भुजबळ यांना अत्यंत जिव्हारी लागलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की हेमंत गोडसे हे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि छगनराव भुजबळ हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. ते शिवसेनेचे मातबर नेते होते, परंतु एका नंतरच्या आलेल्या फळीतल्या शिवसैनिकांकडून म्हणजेच हेमंत गोडसेकडून आपला पराभव झाला हे त्यांना जिव्हारी लागलेले आहे. आता हेमंत गोडसे यांना जर उमेदवारी महायुतीने दिली असेल तर परिणामी छगनराव भुजबळ असतील, समीर भुजबळ असतील, यांना हेमंत गोडसे यांचा प्रचार करावा लागेल. आता आपल्या नेत्यांचा पराभव ज्या उमेदवारानं केलेला आहे म्हणजेच हेमंत गोडसे यांना केलेला आहे, आता त्यांचाच प्रचार जर आपल्याला करायचा असेल आणि त्यांना विजयी करण्यासाठी आपल्याला मरमर करायची असेल तर हे भुजबळ साहेबांच्या कार्यकर्त्याला मान्य असेल का, हा या ठिकाणी प्रश्न आहे. दुसरी बाजू असोय की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांची जरी युती असली तरी सुद्धा युतीचे खासदार असलेले हेमंत गोडसे यांचं आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं, कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी समीकरण जुळलेलं नाहीये आणि म्हणूनच दिनकर पाटील हे आहेत त्यांनी स्पष्टपणे विरोधात भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे की हेमंत गोडसे हे नाशिक मतदारसंघातून निवडून येऊ शकत नाहीत, कारण त्यांनी नाशिक मतदारसंघासाठी काहीही केलेलं नाही, कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला नाही, भाजपच्या लोकांशी संपर्क ठेवलेला नाही आणि अशा स्थितीमध्ये हेमंत गोडसे हे नाशिकमधून विजयी होणं शक्य नाही. म्हणजेच एकंदरीत जर पाहिलं तर भारतीय जनता पार्टीचा मोठा गट हा हेमंत गोडसे यांच्या विरोधात गेलेला आहे. म्हणजे ही जर एकंदरीत सगळी परिस्थिती पाहिली तर भाजपचा गट विरोधात गेलेला आहे, छगनराव भुजबळ यांच्यासोबत राष्ट्रवादीचा गटही हेमंत गोडसे यांच्या विरोधात गेलेला आहे आणि अशा वेळेला हेमंत गोडसे यांना त्या ठिकाणी निवडणूक लढायची आहे आणि त्यांची सुद्धा शिवसेनेची विभागणी झालेली आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना स्वतंत्र लढते, हेमंत गोडसे आता एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेकडून लढतायत. अशा परिस्थितीमध्ये राजाभाऊ वाजे हा दमदार उमेदवार महाविकास आघाडीने दिलेला आहे. मग या ठिकाणी महायुती नेमका कोणाचा प्रचार करणार आणि कोणाचा विजय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. हे शांतिगिरी महाराज यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी त्या ठिकाणी गिरीश महाजन जे की देवेंद्र फडणवीस यांचे संकटमोचक म्हटले जातात, गिरीश महाजन यांनी त्यांची भेट घेतली, छगनराव भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीमध्ये शांतिगिरी महाराजांनी आमचं ऐकावं, आशीर्वाद द्यावे अशी मागणी करण्यासाठी, विनंती करण्यासाठी मी गेलो असं गिरीश महाजन जरी वरवर सांगत असले तरी एकंदरीत परिस्थिती वेगळी आहे. कारण छगनराव भुजबळ आणि त्यांची राष्ट्रवादी हेमंत गोडसेंचा प्रचार आणि काम करेल की नाही ही शंका आहे. ते विरोध करतील, त्यांचे कार्यकर्ते मतदान करणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यासोबत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सुद्धा हेमंत गोडसे यांचा प्रचार आणि त्यांना मतदान करतील याबद्दल शंका आहे. जर असं झालं तर हे दोन्ही नाराज गट नेमकं मतदान कुणाला करणार हा प्रश्न त्या ठिकाणी होता आणि जर तिसरा उमेदवार नसता तर हे मतदान पर्यायानं राजाभाऊ वाजे यांच्याच बाजूने गेलं असतं, कारण त्यांचे सगळ्यांसोबतच संबंध आहेत, संपर्कही त्यांचा तेवढा दांडगा आहे. परंतु या ठिकाणी खेळी खेळल्या गेलेली असं माझं मत आहे. नाशिक मतदारसंघामध्ये ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात येते की या ठिकाणी मोठी खेळी, मोठा गेम होण्याची शक्यता आहे आणि ती म्हणजे अशी की शांतिगिरी महाराज हे अपक्ष निवडणूक लढतात, जे की महायुतीकडून उमेदवारी घेण्यास इच्छुक होते भाजप आणि शिवसेनेकडून, ती मिळाली नाही म्हणून ते अपक्ष लढतायत. आता अपक्ष लढताना त्यांच्याकडे तेवढी यंत्रणा आहे का हा विषय बाजूला, पण शांतिगिरी महाराज जर अपक्ष निवडणूक लढत असतील तर ते कोणाच्या बळावर, कोणाच्या जीवावर आणि कोणती मतं त्यांना मिळतील हा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. आता प्रश्न असा आहे की जे मतदार, जे नेते हेमंत गोडसे यांचं काम करणार नाहीत किंवा ते करू शकत नाही किंवा तशी त्यांची मानसिकता होणार नाही, त्यांनी विरोधात मतदान करण्याऐवजी ते शांतिगिरी महाराजाकडे त्यांचा कल जाईल असं चित्र नाशिकमध्ये दिसतंय, असं बोलल्या जात आहे. म्हणजेच एकंदरीत काय की हेमंत गोडसे हे भुजबळ यांच्या विरोधात लढले असल्या कारणानं ते प्रतिस्पर्धी मतदार त्यांच्या विरोधातच राहतील असं त्या ठिकाणी बोललं जात आहे. असं जरी असलं तरी हेमंत गोडसे यांनी आपल्या बळावर, आपल्या ताकदीवर त्या ठिकाणी आपलं उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. महायुतीत आपलं काम करेल अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. परंतु हे दोन्ही गट हेमंत गोडसेंऐवजी जर शांतिगिरी महाराजांकडे जर झुकले तर शांतिगिरी महाराज हे सुद्धा तिरंगी फाईटमध्ये त्या ठिकाणी येत आहेत, हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे. आता दुसरा प्रश्न याच्यामध्ये असा आहे,
मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाचा मुद्दा जो की महाराष्ट्रामध्ये गाजतोय, मनोज जरांगे पाटलांचा इफेक्ट या ठिकाणी दिसतोय, तोच इफेक्ट नाशिकमध्ये सगळ्यात जास्त दिसणार आहे. त्याचं कारण आहे की याच नाशिक मतदारसंघामध्ये छगनराव भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाला तीव्र विरोध केलेला आहे, आक्षेप घेतलेला आहे आणि आरक्षण देण्याला सुद्धा विरोध केलेला आहे. त्यामुळे जरांगे पाटील आणि छगनराव भुजबळ यांचं एकमेकांबद्दलचं जे काही वाकयुद्ध होतं हे आपण या ठिकाणी पाहिलेले, एकमेकांच्या विरोधात आक्रमकपणे दोघंही बोललेले आहेत. आणि विशेषतः मी राज्यातल्या कोणालाही विरोध करत नाही, परंतु येवल्याच्या छगन भुजबळ यांना मात्र माझा शेवटपर्यंत विरोध असेल असं जरांगे पाटील ठिकठिकाणी झालेल्या सभांमध्ये सांगतायत, बैठका सांगतायत, माध्यमांसमोर सांगतायत. आणि त्यामुळंच जो दबाव नाशिक मतदारसंघामध्ये आला त्यामुळं छगनराव भुजबळ यांची महायुतीची उमेदवारी टळलेली आहे, त्यांचा पत्ता त्या ठिकाणी कट झालेला आहे, हा रोष त्यांच्या मनात आहे. परंतु जो मराठा समाज त्या ठिकाणी आहे तो नेमका कोणाच्या बाजूने झुकेल असाही प्रश्न आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जरांगे पाटील बोलतायत, आपल्याला आरक्षण दिलं नाही, आपल्यावर लाठीचार्ज केला, आपल्यावर गुन्हे दाखल केले, त्यांचा बदला घ्या, तसे उमेदवार पाडा, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे मराठा समाजाचा जो रोष आहे तो भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधात जातोय, म्हणजेच परिणामी नाशिकमध्ये तो हेमंत गोडसेंच्या विरोधात जाईल. आता जर आपण विचार केला तर छगन भुजबळ यांचा गट तो विरोधात जाताना दिसतोय, त्यानंतर भारतीय जनता पार्टीचा एक गट तो विरोधात बोलतोय आणि मराठा समाज आणि जरांगे पाटील यांची भूमिका महायुतीच्या विरोधात, ज्या ठिकाणी अन्याय झालाय, अत्याचार झाले त्यांच्या विरोधात, म्हणजे त्यांचे उमेदवार पाडा, म्हणजे त्या ठिकाणी हेमंत गोडसे यांच्यावर तो इफेक्ट होताना दिसतोय. आता जर असं होत असेल तर मग हा मराठा समाज जो आहे भुजबळ ज्या बाजूला आहे त्या बाजूला तो राहणार नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण छगनराव भुजबळ जर हेमंत गोडसे यांच्या बाजूला राहत असतील तर हा मराठा समाज राजाभाऊ वाजे यांच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. राजाभाऊ वाजे यांनी ज्यावेळेस उमेदवारी दाखल केली त्यावेळेस प्रचंड हजारोच्या लाखोच्या संख्येनं त्या ठिकाणी मतदार, ग्रामस्थ विराट सभेच्या स्वरूपामध्ये, विराट मोर्चामध्ये, विराट रॅलीमध्ये सहभागी झालेलं आपण पाहिलेलं आहे. आणि मित्रांनो, असं जर चित्र त्या ठिकाणी असेल तर हेमंत गोडसे यांचा विजय त्या ठिकाणी धोक्यात आहे आणि राजाभाऊ वाजे यांचं पारडं आज तरी त्या ठिकाणी जड आहे. तिसरी घटना याच्यामध्ये अशी घडलेली आहे, शांतिगिरी महाराज यांना ज्यावेळेस माध्यमांनी प्रश्न विचारले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हेमंत गोडसे यांना शिवसेना आणि महायुतीने उमेदवारी जाहीर केली, याचा आम्हाला आनंद झालाय, कारण आता आमचा मार्ग मोकळा झालाय, आम्हाला आता विजयापासून कोणी रोखू शकत नाही, असं सांगून शांतिगिरी महाराजांनी सगळ्या पत्रकारांना त्या ठिकाणी पेढे वाटलेले आणि हा प्रसाद घ्या, गोड तोंड करा, असंही ते म्हणलेले. म्हणजे प्रश्न असा पडतोय की महायुतीतल्या शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली, आनंद व्यक्त करतायत अपक्ष असलेले शांतिगिरी महाराज जे की पेढे वाटतायत, आणि मतदार त्या ठिकाणी सांगतोय की राजाभाऊ वाजे यांचा विजय आता पक्का झालाय. हे सगळं काही जे समीकरण जर आपण पाहिलं तर यामध्ये खूप मोठा गेम होतोय, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. हेमंत गोडसे यांचा विजय एवढा सोपा राहिलेला नाहीये आणि त्यामुळं शांतिगिरी महाराज यांना निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी, छगनराव भुजबळ हा जो गट आहे हा त्या ठिकाणी प्रयत्न करेल. आणि जरी शांतिगिरी महाराज त्या ठिकाणी विजयी झाले तरी ते अपक्ष आहेत, त्यांनी भाजपकडून आणि महायुतीकडून उमेदवारी मागितलेली आहे. जर ते विजयी झाले तर ते भाजपकडेच येतील, म्हणजे भारतीय जनता पार्टीकडे येतील, परिणामी ते महायुतीचेच विजयी खासदार असतील, असं त्या ठिकाणी एक नियोजन केल्या जात आहे. जरी हेमंत गोडसे त्या ठिकाणी पराभूत झाले तरी शांतिगिरी महाराजांना निवडून आणायचं आणि ते महायुतीकडे घ्यायचे, ही दोन त्या ठिकाणी विचारसरणी आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळते. पण जर असं होत असेल तर निश्चितपणे या ठिकाणी राजाभाऊ वाजे जास्त मताने विजयी होतील असं त्या ठिकाणी चित्र दिसतंय. त्याचं कारण असं आहे की महायुतीच्या मतदारांची विभागणी ही हेमंत गोडसे आणि शांतिगिरी महाराज या दोघांमध्ये होईल, हे एकीकडे स्पष्ट असताना दुसरीकडं उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची ही ताकद त्यांच्या पाठीमागे उभा राहताना पाहायला मिळते. आणि त्यासोबत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्याचा इफेक्ट सुद्धा त्यांच्याच बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण हे सगळं चित्र मी आपल्याला उमेदवारी अंतिम जी 3 मे ही तारीख आहे त्यापूर्वी जे हेमंत गोडसे महायुतीकडून उमेदवारी दाखल करतायत त्यापूर्वीची मी आपल्याला सांगतोय. यानंतर जी प्रचार यंत्रणा राबेल, यानंतर जी महाविकास आघाडी आणि महायुती आपल्या आपल्या पद्धतीनं काम करेल, त्यानंतर मतदारांमध्ये कसं वातावरण निर्माण होईल हे सुद्धा आपल्याला अवघ्या काही 4 ते 5 दिवसामध्ये समजेल. त्याचं कारण आहे की आता 18 दिवस राहिलेले मतदानाला, त्यापैकी हेमंत गोडसे यांना उमेदवारी अर्ज दाखल करायला, रॅली करायला 2 दिवस त्यात जातील, म्हणजे 16 दिवस हे त्यांना प्रचाराला राहणार आहेत.
तत्पूर्वी राजाभाऊ वाजे यांनी मात्र 34 ते 35 दिवसांपासून मतदारसंघ पिंजून काढलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं जे वातावरण आहे, त्यांचं जे शिवसेनेचं आणि महायुतीचं चिन्ह मशाल आहे ते त्यांनी घराघरात पोहोचवलंय. आणि दुसरीकडे हेमंत गोडसे यांचं शिवसेनेचं धनुष्य चिन्ह आहे, धनुष्य विरुद्ध मशाल हा लढा त्या ठिकाणी होतोय. त्यामुळे एकनाथराव शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी लढत सुद्धा त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि उद्धव ठाकरे यांना जी सहानुभूती मिळतीये, शरद पवार यांचा पक्ष फोडल्यानंतर त्यांनाही सहानुभूती मिळतीये, या दोन्ही सहानुभूतीचं बळ आणि मराठा आरक्षण लढ्याचं बळ हे वाजेंच्या बाजूने झुकताना दिसतंय. परिणामी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या विरोधात मात्र भुजबळ यांचा नाराज असलेला गट, ओबीसीचा गट आणि भारतीय जनता पार्टीचा नाराजीचा गट हा सुद्धा त्यांच्या विरोधात जाताना दिसतोय. या एकंदरीत परिस्थितीमध्ये नाशिक मतदारसंघामध्ये खूप मोठा गेम होतोय आणि तो गेम काय असेल हे अवघ्या काही 4 ते 5 दिवसामध्ये आपल्याला स्पष्ट होईल. तीही माहिती घेऊन पुन्हा एकदा डीएस न्यूजच्या माध्यमातून मी आपल्या समोर येईल. या सगळ्या घटना, सगळी घडामोड मला आपल्याला शेअर करणं महत्वाचं वाटलं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय की नाशिक मतदारसंघामध्ये हेमंत गोडसे जरी महायुतीचे उमेदवार असले तरी शांतिगिरी महाराज हे महायुतीचे छुपे अपक्ष उमेदवार आहेत का? तुमचं काय मत आहे? तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या. आणि या सगळ्या घडामोडीमध्ये महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे हे त्या ठिकाणी बाजी मारतील का? तुमचं काय मत आहे तात्काळ कळवा, कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते, ती अत्यंत अभ्यासू असते, म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.